नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुवे नमः। नमो भगवते वासुदेवाय जानकी वल्लभो विजयते रामचरित्रमानसा वर्णानामर्थसंगानां रसनानां छन्दसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायकं भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्वमीश्वरं वंदे बोधमयं नित्यं गुरुशङ्कररूपिणं यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राम पुण्यहरण्य विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो कविवर कपीश्वर उद्भव स्थिति संहार कारणी क्लेशहरणि नमः सर्वश्रेयस्कारी सीताहनतोऽहं रामवल्लभं यन्माया वशुरति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यस्वात् भैशोभाति सकलं भरजो यता हे ब्रह्मा यत्पादपल्लमेकमेव हि भवान् भो स्थिताः वन्देऽहं तमशेषकारण परमरामाकिशं हरिं नानापुराणनिगमागमसम्मतं यद् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसीरघुनाथगाथा भाषा निबंधमति मंजूळमात नोती। चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकमक्षरम पुंसा महापातकनाशनम। एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र सज्जनानो जीवाचं कल्याण करणारं आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला सुख शांती समाधान प्राप्त करून देणारं चरित्र म्हणजे रामचरित्र। रामकथा ही जीवनाची व्यथा कमी करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव साधन आहे आणि रामकथा ही मंदिरातली किंवा मंडपातली कथा नसून सज्जनानो रामकथा ही प्रत्येक माणसाच्या घराघरातली कथा आहे। रामकथा ही एका प्रपंचिक आदर्श पुरुषाची कथा आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपलं जीवन आदर्श असावं, आपलं कुटुंब आदर्श असावं, आपला गाव आपला देश आदर्श असावा, त्या माणसाने रामकथा अवश्य ऐकावी आणि रामकथा ऐकून या मंडपपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येकाने ही कथा घरी घेऊन जावी। घराघरातल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामायण अशी ही सुरस गोड पवित्र श्रीराम कथा संत श्रेष्ठ सद्गुरु वामन भाऊच्या 48व्या पुण्यस्मरणार्थ नगद नारायण बाबांची कृपा, मच्छिंद्र गडकर निगमानंद बाबाची कृपा, सद्गुरु भगवान बाबाची कृपा, सर्व शेतकरी मायबापांचं सहकार्य आणि सर्वांच्या प्रेमामधून आदरणीय रमेश भाऊ तळेकर, विष्णू भाऊ सोनवणे यांनी या रामकथेचं मला निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणामुळे गेली 3 दिवसापासून तुम्हा शेतकरी भाविकांचं मला दर्शन घडतं हे माझं परम भाग्य। काल आपल्या रामायणामध्ये रामाचा जन्म झाला। कौशल्या मातेच्या पोटी एक बाळ
सुमित्रा मातेच्या पोटी एक बाळ, कैकेयीच्या पोटी 2. आणि कौशल्या मातेच्या महालामध्ये चिमुकल्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला आणि एक चौकामध्ये भांडे घासीत होती दासी. आणि त्या भांडे घासणाऱ्या दासीनं पाहिलं की कौशल्याच्या पोटी मुलगा जन्माला आला. भांडे घासणारी दासी भांडे घासायचे बंद केले आणि दशरथ राजाच्या दरबारामध्ये जाऊन थै 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 नाचू लागली. आणि दशरथ राजाने विचारले, दासी का नाचती तू? महाराज की जय हो, महाराज की जय हो, महाराज आपको लाला भय है, महाराज तुम्हाला मुलगा झाला, मुलगा. आणि मग दशरथ राजाला आनंद मायना. दुःख खपवणं सोपं आहे, आनंद खपवणं त्यापेक्षा अवघड आहे. उठण्याचा प्रयत्न करतात पण मूर्छा आली राजा दशरथाला. डोक्याचे सगळे केस पांढरे झाले होते आणि म्हातारपणी मुलगा झाला. तो आनंद मायना आनंद. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना, ब्रह्मा मानव ब्रह्मानंद समाना, परम प्रेम मन पुलक शरीरा, चाळत उठन करत मत धीरा. गळ्यातल्या मोत्याच्या माळा काढल्या आणि दासीच्या अंगावर सप्रेम भेट म्हणून फेकल्या राजा दशरथाने. आणि अयोध्या नगरीमध्ये ठिकठिकाणी बँड वाजवायचा सांगितला. मुलगा झाला म्हणून अयोध्येच्या 4 कोपऱ्यावर बँड वाजवतो. बँडचा आवाज ऐकून घरात काम करणाऱ्या महिला रस्त्यावरून एकमेकीला येऊन चौकशी करतात. बाई कशाच्या नवबदा पुत्र झाला त्या दशरथा, पुत्र झाला त्या दशरथा, पुत्र झाला त्या दशरथा. बाई चला तेथे जाऊ, चला तेथे जाऊ, कौशल्येचे बाळ पाहू, कौशल्येचे बाळ पाहू. बाई कशाचा नवबदा पुत्र झाला त्या दशरथा, झाला त्या दशरथा, पुत्र झाला त्या दशरथा. बाई
आणि मग अयोध्येतल्या संपूर्ण महिला कौशल्या मातेच्या महालामध्ये गर्दी करू लागल्या. इकडे लक्ष द्या, शिस्त ठेवा, शांतता ठेवा. कौशल्या मातेच्या महालावर बालरूप रामाच्या दर्शनासाठी जगातले राजे लोक, ऋषी मुनी, संपूर्ण अयोध्येतल्या महिलांची ही भीड लहान बाळाच्या दर्शनासाठी. महत्वाचा मुद्दा सांगतो, इकडे लक्ष द्या. चांगलं बाळ आपल्या पोटी जन्माला यावं असं वाटत असेल तर मायबापाची तपश्चर्या महत्वाची आहे. गुंड मुलगा जन्माला आला की समजायचं त्याच्या आईचं पाप आहे. मूर्ख मुलगा जन्माला आला कमी बुद्धीचा की त्याचा बाप पापी, आणि हलकट मुलगा जन्माला आला की वंश पापी, आणि दरिद्री माणूस जन्माला आला की स्वतः पापी. इकडे लक्ष द्या. आईच्या पापाने मुलगा गुंड जन्मतो, बापाच्या पापाने मतिमंद, वंशाच्या पापाने हलकट, आणि स्वतःच्या पापाने दरिद्री. स्वतःच्या पुण्याने श्रीमंत, वंशाच्या पुण्याने उदार, बापाच्या पुण्याने बुद्धिमान विद्वान, आणि आईच्या पुण्याने शिलवान. चौरंगी चिरा हिरा जन्माला येतो. 9 महिने 9 दिवस त्या बाईनं खूप पुण्य केलेलं असतं ते बाळ पोटात असताना, म्हणून तो हिरा जन्माला येतो. जगातली माणसं, जगातली. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. सुहाना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. पुलिवेश त्या पाट्या उचलून इथं आणून ठेवा. उठा सगळ्या जणी आणि कालवा करू नका. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे ठेवा. इथं वरी खाली ठेवा. तिथं
जिला पुढं बसायचं तिने सरळ माझ्याकडे पाहायचं, रामायण होईस्तो, नाही तर मी पटकन उठवीन तिथून. इकडं तिकडं एखादीनं बघितलं की उठविलच तिला. इकडं लक्ष द्या. चांगलं बाळ आपल्या पोटी जन्माला यावं असं वाटत असेल तर मायबापाची तपश्चर्या महत्वाची आहे. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हे रामायण माता पार्वतीला भगवान शंकर सांगतात आणि रामायण सांगता सांगता भोलेनाथ म्हणले, पार्वते माझा बालराम अयोध्येमध्ये जन्माला आला त्यावेळेला मी एक चोरी केली. चोरी औरहु एक कऊनी जचोरे सुनो गिरजा अति दृढमति तोरी. औरहु एक कऊनी जचोरे सुनो गिरजा अति दृढमति तोरी. दृढमति तोरी. औरहु एक कऊनी जचोरे सुनो गिरजा अति दृढमति तोरी. हे पार्वते, माझा बालराम अयोध्येमध्ये जन्माला आला त्यावेळेला मी एक चोरी केली. चोरी भगवान शंकर पार्वतीला म्हणले मी चोरी केली. पार्वती मातेला धक्का बसला. अहो मालक, तुम्ही देव नाहीत, जग तुम्हाला महादेव म्हणतंय. महादेवाने चोरी करावी ही काही बुद्धीला पटण्यासारखी गोष्ट नाही. अगं पार्वते, बालरूप रामाचे दर्शन घेण्याची माझी इच्छा झाली म्हणून मी भगवे कपडे अंगावर परिधान केले, काक भुरसुंडीला सोबत घेतलं आणि खोटं साधूचं सोंग घेऊन अयोध्येमध्ये बालरूप रामाच्या दर्शनासाठी कौशल्या मातेच्या त्या गेटवर गेलो. गेटवर पण ज्यांनी मराठा समाजासाठी खूप मोठी क्रांती केली महाराष्ट्रामध्ये, ते आदरणीय जरांगे पाटील आपल्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी येत आहेत. त्यासाठी सर्वांनी शिस्त पाळायची. लागली से आज मला गोडिया भंगाची, लागली से आज मला गोडिया भंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या हो पांडुरंगाची. लागली से आज मला गोडिया भंगाची, लागली से आज मला गोडिया भंगाची, कृपा द्या पांडुरंगाची, कृपा पांडुरंगाची, कृपा द्या पांडुरंगाची.
कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची ऐसी तुझी आगात लीला दावी जगताला आज तुझ आघात लीला दावी जगताला सुख शांत दिली मनाला सुख शांत दिली मनाला धन्य तुझी ख्याती अखंड ही घडते सेवा अखंड ही घडते सेवा मज पामरासी कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगा इकडं लक्ष द्या. बालरूप रामाच्या दर्शनासाठी भगवान शंकर भगवे कपडे अंगावर परिधान केले, काक भ्रुसुंडीला सोबत घेतलं आणि कौशल्या मातेच्या महालाच्या गेटवर आले. खाकी कपड्यावाले 2 गेटमॅन होते. ओ श्श. तुमचा परिचय नाही, तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. भगवान शंकर हे रामायण पार्वतीला सांगत असताना म्हणतात, पार्वते, बालरूप रामाची इच्छा धरून मी कौशल्या मातेच्या महालाच्या गेटवर गेलो, पण खाकी कपड्यावाल्यांनी मला ढकलून दिलं. लहान तोंड करून शरयू नदीच्या काठावर मी आणि काक भ्रुसुंडी थांबलो. काय करू पार्वते, बालरूप रामाचं दर्शन मला घडलं नाही. शरयू नदीच्या काठावर अधिष्ठान मांडलं आणि डोळे झाकून बालरूप रामाची आठवण केली आणि ती आठवण कौशल्या मातेच्या मांडीवर छोट्याशा रामाला कळाली आणि कौशल्या मातेच्या मांडीवर बालरूप रामाने रडायला सुरुवात केली. काही न बाईसी, काही न बाईसी राम रडू लागले. अहो इतके रडतात, इतके रडतात, इतके रडतात, अख्खा दिवस गेला. रात्र गेली, दुसरा दिवस उगवला आणि कौशल्या रडू लागली. सुमित्रा, कैकई, संपूर्ण अयोध्यामध्ये बातमी पसरली, बाई म्हातारपणी लिकूर झालं माय राजा दशरथाला, आणि ते बी लिकूर रात्रंदिवस रडतंय. महिलांची चर्चा. एक बाई दुसरीला म्हणली, अगं ए त्याची टाळू पडली असेल, टाळू टाळू. दुसरी म्हणती, अगं नाही त्याला पालता डबा झाला असेल, पालता डबा. पण 80 वर्षाची एक म्हातारी दुसऱ्या दिवशी 4 वाजता काठी टिकीत आली आणि 80 वर्षाची म्हातारी रामाच्या माईला सल्ला देती, अगे कौशल्या, अगं बाई, कोण्या बाईची कशी नजर, कोण्या बाईची कशी नजर. अगं तुझ्या बाळाला एखाद्या बाईची दृष्ट झाली असेल. दशरथ राजाला दौंडी पिटवायची सांगन, गावामध्ये बाळाची नजर उतरणार कुणी असेल तर त्याला बोलवून घ्या. हे किती वर्षाच्या म्हातारीनं सल्ला दिला? किती? 80. कोण्या बाईला वाटतं
80 वर्षाची म्हातारी आता घरात जागावा. 80 वर्षाची म्हातारी ज्याच्या घरात जिवंत आहे तो माणूस श्रीमंत आहे. तो माणूस श्रीमंत आहे. काही काही हलकट बाया, हलकट इथल्या नाही बरं, इथल्या नाही, इथल्या बऱ्या आहेत. म्हाताऱ्या सासूची किळस काढत्यात. PhD माणसा, PhD ज्यानं केली त्याला बुद्धी नाही आणखीन म्हाताऱ्या माणसा इतकी. जुन्या काळातल्या म्हाताऱ्या माणसाला जे कळतंय ती शिकलेल्या माणसाला कळत नाही आजही. म्हणून म्हातारी माणसं त्या घराची खरी श्रीमंतीन, घरी शहाण आहे. 80 वर्षाच्या म्हातारीने रामाच्या माईला सल्ला दिला, तुझ्या बाळाला कोणाची दृष्ट झाली असल, जर बाळाची दृष्ट उतारणार कुणी असेल तर त्याला बोलवून घ्या. दशरथ राजांनी नौकराच्या हस्ते दौंडी पिटवायला सुरुवात केली. आहे का कोणी बाळाची दृष्ट काढणारे? आहे का कोणी बाळाची दृष्ट काढणारे? दौंडीवाले दौंडी पिटवीत शरयू नदीच्या काठावरती दौंडी साधूच्या वेशातल्या भगवान शंकराने ऐकली आणि पटकन उठले. ओ, कशाची दौंडी आहे? राजाच्या बाळाला दृष्ट झाली. ठीक आहे, आपण बाळाची नजर उतारता? हो, सुंदर नजर उतरतो. काय मटेरियल लागतं त्याला? काही मटेरियल लागत नाही. भोलेनाथ म्हणले फक्त आम्हाला बाळाच्या जवळ घेऊन जा. आणि आता दौंडीवालं पुढं आणि भगवान शंकर साधूच्या वेशातले पाठीमाग. हे रामायण पार्वतीला सांगतेत. महादेवन सांगता सांगता म्हणले, हे पार्वते, कौशल्या मातेच्या गेटवर खाकी कपड्यावाले 2 गेटमेन होते ज्यांनी आम्हाला पहिल्यांदा ढकलून दिलं होतं. पण आता दौंडीवालं पुढं असल्यामुळं आम्हीच एकेकाला गुच्चा दिला. पार्वती सरळ गेलो आणि कौशल्या मातेच्या समोर जाऊन उभा राहिलो. कौशल्या माईनं साधूच्या वेशातल्या भोलेनाथाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. बाबा जी, बाबा आपण बाळाची दृष्ट काढताना? हो, सुंदर काढतो, सुंदर सुंदर. बाबा मटेरियल काय लागतं? काही लागत नाही आई, फक्त तुझ्या मांडीवरचं बाळ उचल आणि माझ्या मांडीवर देऊन टाक. भगवान शंकर म्हणले, पार्वते, रामाच्या आईच्या समोर मी मांडी घालून बसलो, अख्खा राम उचलला कौशल्या माईनं आणि माझ्या मांडीवर देऊन टाकला. इतके रडणारे राम पण माझ्या मांडीवर दिल्याबरोबर पाय आपटू 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 हसू लागले आणि मी ढसा ढसा रडू लागलो. महादेव का रडतात आणि राम का हसतात याचा भाव रामायणामध्ये सांगितला. राम याच्यासाठी हसत होते की हे भोलेनाथा, याही माझ्या छोट्याशा रूपामध्ये दर्शनाचा चान्स सोडला नाही, काय कमाल की बात आहे, म्हणून राम हसत होते. महादेव का रडत होते? महादेव याच्यासाठी रडत होते की हे प्रभू, फक्त माझं दर्शन एक रात्र आणि एक दिवस घडलं नाही म्हणून आईच्या मांडीवर तुम्हाला किती रडावं लागलं, तुमच्या कोमल कांतीला किती दुःख झालं असेल. म्हणून महादेव रडत होते. रडणाऱ्या महादेवाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं, कौशल्या मातीचं हृदय भरून आलं. रामाची माय म्हणती, बाई काय साधू आहे, इतकं रडणारं माझं बाळ हसवलं आणि स्वतः साधू रडू लागला. असंच आहे सगळं. तुम्ही आम्ही सुखी राहावा म्हणून संत रडत असते. हो, पण आपले चाळे जातच नाहीत महाराज. जन्मभर समाजासाठी साधू रडतो आणि समाज कुणी टिंगल करून हसतो आणि कुणी आनंदानं हसतो. पण जगणं, आज संत श्रेष्ठ भाऊची पुण्यतिथी होते. तुमच्या आमच्यासाठी संपूर्ण जीवन त्यांनी आपल्या पायावर खर्च केलं. जन्मभर त्यांना दुःख भोगावं लागलं.
कौशल्या माता म्हणते, बाबा जी माते, माझ्या बाळाचं भविष्य सांगता का हो? कोणतीही माया असेल या मंडपमधली, मरेपर्यंत फक्त पोटच्या लेकराचं भविष्य विचारती. साधूची भेट झाली की आई विचारती माझ्या लेकराचं कसं होईल. जन्मभर भविष्य विचारते. साधूच्या वेशातले भोलेनाथ म्हणले, आई भाग्यवान स्त्री आहेस तू, तुझ्या पोटी राम जन्माला आला. तुझ्यासारखी भाग्यवान बाई नाही जगामध्ये. पण 15 वर्षाचा तुझा मुलगा झाला की एक साधू येईल आणि तुझ्या मुलाला घेऊन जाईल. बाबा दक्षिणा थोडी वाढवून देते, भविष्य असं नका सांगू. तू चिंता करू नको आई. 15 वर्षाचा तुझा हा मुलगा झाला की एक महात्मा येईल, तुझ्या मुलाला घेऊन जाईल. पण वापस येताना तुझा मुलगा सुंदर मुलीबरोबर लग्न करून येईल. मग कौशल्या खुश झाली. ठीक आहे बाबा, पुढचं भविष्य सांगा. आता पुढचं भविष्य माहीत होतं महादेवाला की राम 14 वर्षे वनवासात जाणार आहे. पण हे भविष्य जर कौशल्या मातेला आज सांगल तर तिला दुःख होईल. म्हणून पुढचं भविष्य सांगितलं नाही. खोटं बोलले महादेव रामाच्या आईला. ए आई, पुढच्या भविष्याची भविष्य रेष आणखीन तुझ्या बाळाच्या पायावर उमटली नाही. नंतर कधी फिरत फिरत आलो तर पुढचं भविष्य फुकट सांगून जाईल. रामाला उचललं, कौशल्या मातेच्या मांडीवर दिलं आणि तिथून भोलेनाथ काकभ्रुसुंडी निघून जातात. शरयू नदीच्या काठावर काकभ्रुसुंडी खाली बसले. भोलेनाथ म्हणले, अरे चलो ना, आता अपना काम हो गया. काकभ्रुसुंडी म्हणले, अख्खा राम तुम्ही मांडीवर घेतला, आमचं काय केलं? तुम्हीच सांगितले 15 वर्षाचे राम होतील, या रस्त्यानं बाहेर येतील आणि मग माझं दर्शन घडलं आणि तिथून पुढे इथून मी उठल. 15 वर्षासाठी काकभ्रुसुंडी नदीच्या काठावर बसू नये. महादेव म्हणले, ठीक आहे बुवा, तुमचं लग्न झालं नाही, तुम्ही थांबलात तर चालतंय. पण मी लवकर कैलासामध्ये जर नाही गेलो तर मॅडम म्हणतीन मिस्टर कहाँ गए. गणपती बाप्पा म्हणीन पप्पा कट गयो. मेरे पीछे तो बहुत संसार का जंजाल है, मैं नहीं रुक सकता. साधूच्या वेशातले भोलेनाथ निघून जातात. असे खूप प्रसंग अयोध्येमध्ये येतात. एक भगव्या कपड्यावाला साधू सूर्य उदयाला कौशल्यामाईच्या दारात भिक्षा मागायला येतो. भिक्षां देहि माते, हळूच हळूच इकडे लक्ष द्या. हळूच. केळीच्या खांबासारखा भगवे कपडे परिधान केलेला, काळे खप डोक्याचे केस, पाठीवर सूर्यासारखं तेज, कानामध्ये कुंडल, हातात कमंडलू आणि कौशल्या मातेच्या दारावर भीक मागायला येतो एक साधू सूर्य उदयाला. भिक्षां देही. कौशल्या माता मध्ये जाते, भिक्षा घेऊन येते. साधूच्या भिक्षा झोळीमध्ये भिक्षा वाढते तरी तो साधू जात नाही. भिक्षा वाढली तरी साधू जात नाही. वरच्या उंबरट्याकडे पाहून तो साधू ढासा ढासा रडतो. राहू दे थोडं. रामाच्या आईने विचारलं, बाबा तुम्हाला भिक्षा वाढली तरी तुम्ही जात नाही बाबा, वरच्या उंबरट्याकडे पाहून रडता बाबा तुम्ही. मला वाटतंय बाबा की इतके देखणे साधू तुम्ही, भीक मागणारे साधू नसावेत तुम्ही. नक्की काहीतरी तुमच्यात दडलंय. भिक्षा का नाटक करके, भिक्षा का हम नाटक करके आए हो हम सुध बुध हर के, आए हो हम सुध बुध हर के. तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम से. तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे
रामाची आई म्हणते मला असं वाटतंय बाबा तुम्ही भीक मागणारे साधू नसावेत. नीट लक्ष द्या बरं इकडं. सगळं काम सोडून रामचिंतन ऐकायला बसलो आपण. खूप मोठी शिस्त पाहिजे. रामाची आई त्या भीक मागणाऱ्या साधूला म्हणती बाबा भीक मागणारे साधू नसावेत तुम्ही. आणि मग तो साधू खरं बोलतो. भिक्षा का हम नाटक करके हळूच हळूच आये हूँ हम शुद्ध बुध हर के तोरे द्वार खड़ो एक साधू दिखा दे मैया राम से. ए आई भीक मागायचं नाटक केलं तुझ्या दारात येऊन. मी आलो कशासाठी खरं सांगू तुला. ए कौशल्या माई 80 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तप करणाऱ्या साधूला राम कधी भेटला नाही. तो राम तुझ्या पोटी जन्माला आला. आई तुला खरं सांगू काही देवाच्या भेटीसाठी हिमालयामध्ये हटयोगी साधू वटवागुळीसारखे झाडाला उलट टांगून घेतात. उलट टांगून घेतलेल्या साधूला जिवंतपणी लचके मारून कावळे खातेत. पण लचके मारू मारू खाणाऱ्या कावळ्याला उलट टांगून घेतलेले साधू विनंती करतात खा बाबा. ए कावळ्यांनो खा सगळं शरीर तोडून तोडून खा. पण जोपर्यंत देवाची भेट होत नाही तोपर्यंत कावळ्यांनो तुमची चोच बुबळाला लागू देऊ नका. कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस दो नैन छांड दियो पिया मिलन की आस. बसा. हटयोगी साधू झाडाला उलट टांगून घेतात. त्यांना देव नाही भेटत. तो तुझ्या पोटी जन्माला आला. दारातला भीक मागणारा साधू म्हणतो ए कौशल्या माई धिक्कार असो या नर शरीराचा आणि या साधूचा. तुझ्या महालाच्या भिंतीचे दगड होऊन आम्ही जन्माला आलो असतो ना. आणि घरातली घरात राम तुझा त्या दगडाला हात लावून चालला असता तर दगडाच्या रूपात आमचा उद्धार झाला असता. आमचं जीवन फेल आहे फेल. असे किती प्रसंग कौशल्यामाईच्या जीवनावर राम जन्माला आल्यापासून पुढे येतात. असो पाहता पाहता राम 12 वर्षाचे झाले. आपले 12 दिवसाचे. राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांना जन्म घेऊन 12 दिवस झाले. मग 12व्या दिवशी काय असतं. 12व्या दिवशी बारसं असतं. बारसं. आणि बारशाच्या दिवशी नामकरण विधी सोहळा. 4ही मुलांची नावं ठेवायचं काम वशिष्ठ गुरुदेवांनी केलं. हे राजा देवाला 1000 नाव आहेत पण संसारिक जीवाला आराम देणारं नाव या जगात फक्त राम आहे. म्हणून तुझ्या मोठ्या मुलाचं नाव मी राम ठेवतो. वशिष्ठ गुरुदेवाच्या तोंडातून पहिला शब्द राम निघाला आणि त्या राम शब्दाचा जे जेकार जगातल्या ऋषीमुनींनी आणि सगळ्या लोकांनी केला. बोलिये रामचंद्र भगवान की जय हो. राम 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 म्हणताना तोंड उघडावं लागतंय. म म्हणताना तोंड बंद करावं लागतंय. तुम्ही तोंड न उघडता रामाना बरं करून बघायला काही पैसे लागतात का. बघा बघा करून बघा. तोंड उघडायचं नाही पंडित मामा आणि राम म्हणून दाखवायचं 1000 बक्षीस तुम्हाला. तोंड न उघडता राम म्हणता येत नाही. आणि होटावर होट चिटकिल्याशिवाय म म्हणता येत नाही. आणि राम म्हणताना जीभ दरदर हालती आणि पोटातली सगळी हवा बाहेर पडते राम म्हणताना. याचा अर्थ राम म्हणताना जेवढं पाप केलंय तेवढं बाहेर जातं. मग काही माणसं म्हणतील महाराज ती पटकन माघारी येत असेल ना. माघारी येऊ नये असं ज्याला वाटतं त्यानं पटकन म म्हणायचं दरवाजा बंद होतो. राम ही राम शब्दातली ताकद आहे. म्हणून खुरपण करणाऱ्या बाईला सुद्धा आमच्या तुकाराम महाराजांनी परमार्थ शिकवला.
कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवक्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवक्रम सुख होईल दुःखाचे, येईल अंतकाळी, येईल अंतकाळी, प्राणप्रयाणाचे वेळी, प्राणप्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकाळ, राहती निराळी रांडा पोरे सकाळ, राहते निराळी रांडा पोरे सकळ, राहते निराळी रांडा पोरे सकळ. खुरपण करणाऱ्या बाईला परमार्थ शिकवला आमच्या तुकाराम महाराजांनी. मावशाओ इकडे लक्ष द्या. खुरपण करताना राम राम म्हणता येतं ना, कामामध्ये काम, पण खुरपण करताना बाई राम राम म्हणती होय. नजर चुकीनं दोघी चौघी एक जणाच्या शेतात खुरपायला येऊच नाहीत, आणि जर आल्या तर लाईनीनं गाव घेत्यात लाईनीनं. दिवस मावाता त्यांचा कालाच काला. किती उकरी त्याल, कुणाचं उकरी त्याल, कवर उकरी त्याल. राम तुकाराम महाराज म्हणले राम राम म्हणा. आणि हे जर तुम्हाला नाही समजलं जिवंतपणी, कळो येईल अंत काळी. प्राण जाताला कळल, प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. राम लक्ष्मण, सुमित्रा मातेच्या पोटी मुलगा जन्माला आला, त्याचं नाव लक्ष्मण ठेवलं. लक्ष्मण या शब्दाचा अर्थ असा की ज्याचं मनावर लक्ष, किंवा ज्याचं लक्ष, किंवा ज्याचं लक्षाच्या ठाई मन, किंवा ज्याचं मनावर लक्ष. काही अर्धवट रामायण ऐकणारे वाचणारे माणसं रामायणाची टिंगल करतात. का हो महाराज, रामाने शबरीचे उष्टे बोरं रामाने खाल्ले पण लक्ष्मणाने नाही खाल्ले. का नाही खाल्ले म्हणले, लक्ष्मणाने किळस केली. लक्ष्मण मनात म्हणला, छी बाबा, शबरीनं कोण्या कोलगेटनं दात घासले असते. छी. लक्ष्मणानं शबरीच्या बोराची किळस केली नाही, तो लक्ष्मण होता, भक्ष्यमन नव्हता. हो, त्याचं लक्ष इंद्रजित होता, त्याला 14 वर्षाचा उपवास होता, म्हणून त्याच्या हातानं इंद्रजिताचं मरण होतं. हो, तो लक्ष्मण होता, त्याचं लक्ष इंद्रजित होतं. इंद्रजिताचे जाणोनी मरण, होता उपवासी माझा लक्ष्मण. 14 वर्षे 14 दिवस कळू दिले नाही रे, कळू दिले नाही. लक्ष्मणा तू सावध होई. लक्ष्मणाला मांडीवर घेऊन शक्ती लागली त्यावेळेला राम रडून हे बोलतात, इंद्रजिताचे जाणोनी मरण, होता उपवासी माझा लक्ष्मण. 14 वर्षे 14 दिवस कळू दिले नाही रे, कळू दिले नाही. लक्ष्मणा तू सावध होई. वा वा. ज्याचं मनावर लक्ष, तो लक्ष्मण. भरत
भरत कुणाला म्हणतात? जो भरण पोषण करतो. मला खरंच सांगा, तुम्ही रामाने 14 वर्षाचा वनवास स्वीकारला आणि राजगादी भरताला सोडली, पण ती राजगादी भरतानं डोळ्यानं तरी पाहिली का हो? पण इमानदारीने सांगा, तिथं आपला भरत असता तर राम वापस आले असते का? खरं रामराज्य भारतामुळे स्थापन झालं. रामाच्या डोक्यावर सोन्याची छत्री आणि तिचा दांडा भरताच्या हातात. 14 वर्षाच्या नंतर रामराज्याभिषेक होतो आणि भरत ढसा मागं रडतो. काय माझ्या दादाचा राज्याभिषेक आहे, पण याला 14 वर्ष उशीर झाला. याला कारण मी पापी भरत आहे. माझा कैकेयीच्या पोटी जन्म झाला नसता तर रामराज्याभिषेक 14 वर्षाच्या पूर्वी झाला असता. भरत म्हणतो, मी कैकेयीच्या पोटी जन्माला आलो नसतो, माझे बाबा मेले नसते, तिघी माईला कपाळाचं कुंकू पुसावं लागलं नसतं. या सगळ्या पापाला कारणीभूत मी आहे. याला म्हणतात भरत. रामराज्याभिषेकाची स्थापना भरतामुळे होते. म्हणून तुका म्हणे, त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. चला, शत्रुघ्न या शब्दाचा अर्थ होतो शत्रूचा नायनाट करणारा. आता शत्रू रामानं मारले हो, शत्रुघ्नानं कुठले शत्रू मारले? तरी शत्रुघ्न नाव त्याला का शोभत आहे? त्याचं एकच कारण आहे, बाहेरचे शत्रू मारणं सोपं आहे, आतले शत्रू मारणं कठीण आहे. 14 वर्षे राम वनवासाला गेले, बाप मरण पावला, भरत नंदीग्रामामध्ये बसला, एकटा शत्रुघ्न 14 वर्ष महालाचा खांब धरू रोज रडत होता. आतली आत काम मारला, आतली आत क्रोध मारला, आतली आत लोभ मारला. काम, क्रोध आणि लोभ प्रत्येकाच्या रक्तामध्ये हे शत्रू आहेत. हे शत्रू मारायचं काम शत्रुघ्नाने केलं, म्हणून तो शत्रुघ्न आहे. चारही मुलांचा नामकरण विधी सोहळा झाला. आणि इकडे लक्ष द्या, नावामध्ये खूप मोठी ताकद असते. जसं मायबापाने आपलं नाव ठेवलंय ना, तसं माणसाने राहिलं पाहिजे. पण माणसं नावासारखं राहत नाहीत. महिला मंडळीमध्ये एखाद्या माऊलीचं नाव ठेवलेलं असतंय, नाव असतं शांताबाई, पण तिला भांडणाशिवाय करमत नाही. इथल्या शांताबाईनं जीवाला खायचं नाही. ती काय मागली शांताबाई म्हणती, माय माझं नाव कोणी महाराजाला सांगितलं का काय ग? नाव असतं गंगाधर, अनांगुळ नाही महिनाभर. नाव गंगाधर, हे रे गंगा. नावासारखं वागा. नाव असतं राम आणि त्याची उदारी अंड्याच्या दुकानावर. हे रे राम. नाव असतं भगवान आणि कवाच उतरून देत नाही, हमेशा फुल. नावासारखं वागलं पाहिजे माणसानी. नाव कशासाठी आहे? आणि नाव जिवंत राहतं, माणसं मरत येत, नाव जिवंत राहतं, है की नाही? भाऊ गेले किती दिवस झाले, पण नाव जिवंत आहे. चारही मुलांचा नामकरण विधी सोहळा झाला. आणि पाहता पाहता राम 5 वर्षाचे झाले. एक दिवशी दशरथ राजे घरी जेवायला येतात. ए कौशल्या, माझ्यासोबत रामाला जेवायला बोलवणं. राम आणि 4 भाऊ मुलामध्ये रस्त्यावर खेळत होते. कौशल्या म्हणली, तुम्हीच बोलवा. घराच्या महालाच्या बाहेर येऊन राजा दशरथाने रामाला हाक मारली, ए रामा, ये ना माझ्यासोबत जेवायला. 4-5 पाऊल राम आले, पण बापानं हाक मारली हे कळालं, वापस गेले.
लहान तोंड करून राजा कौशल्याला म्हणतो, अगं कौशल्या, मी हाक मारली, राम येत नाही, तो हाक मार. आणि मग बाहेर येऊन कौशल्या मातेनं हाक मारली, ए राघव, ये ना माझ्या राजा, ये जेवायला ये. आणि मग उड्या मारीत राम आले. बापानं हाक मारली तर राम येत नाही आणि आईनं हाक मारली तर राम येतात, काय भानगड ही? आध्यात्मिक तत्व शिकवलंय. बाप हे ज्ञान आहे आणि आई हे प्रेम आहे. इकडे लक्ष द्या. ज्ञानी माणसापासून देव दूर राहतो आणि प्रेमी माणसाच्या जवळ येतो. जो म्हणतो ना मी लय शहाणा, जो म्हणतो मी लय शहाणा, तुका म्हणे राहे शहाणी अधुरी. शहाण्या माणसापासून देव लांब राहतो. आणि जो म्हणतो ना मी भोळा भाळा वारकरी आहे, देव त्याचे पाय चोपायला येतो. कौशल्या माता प्रेम आहे, राजा दशरथ ज्ञान आहे. असो पाहता पाहता रामाचं वय 15 वर्षाचं झालं आणि गुरुदेवाच्या पर्णकुटीवर राम जाऊन विद्या शिकू लागले. विद्या महत्वाचा मुद्दा आहे. राम जगाचा बाप आहे, पण गुरुदेवाच्या झोपडीवर जाऊन विद्या शिकायची काय गरज होती? देवाला झोपडपट्टीवर जाऊन पर्णकुटीवर जाऊन विद्या शिकायची काय गरज होती? पण इकडे लक्ष द्या. कुणीही असू, गुरुदेवाच्या आश्रमावर गेल्याशिवाय विद्या प्राप्त होत नाही. एखादा श्रीमंत माणूस वर म्हणीन, ओ चोले महाराज, माझ्या मुलाला मृदंग शिकवण्यासाठी आमच्या बंगल्यावर आम्ही 10,000 रुपये महिन्यानं महाराज ठेवलाय. मुलगा मृदंग शिकल वाटतं तुम्हाला? शिकणार नाही. का नाही शिकणार? गुरु म्हणून श्रद्धा बसणार नाही. माझ्या बापाने माझ्या हाताखाली हा नौकर ठेवलाय असं त्याला वाटेल. हो, मग श्रद्धा बळकट होण्यासाठी गुरुच्या आश्रमावरच जावं लागतंय. कारण परमार्थामध्ये श्रद्धा महत्वाची आहे, भाव महत्वाचा आहे, बाकी सगळं तोथांड आहे. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. एक धनगर, मेंढ्या सांभाळणारा धनगर, त्यानं ऐकलं फुलसांगवीमध्ये मोठे महाराज रामायण सांगतेत. मेंढ्या कोंडून टाकल्या आणि चला म्हणला आपल्याला अनुग्रह घ्यायचा आहे, कानात मंत्र घ्यायचा आहे. फुलसांगवीला चला मोठे महाराज आलेत, पण गुरुदक्षिणा काय घेऊन जावा म्हणून 2 वांग्यानी 1 कोथिंबीरीची जुडी आणली. महाराज श्रीमंताच्या घरी महाराजांची व्यवस्था, तो धनगर महाराजाच्या पायावर 2 वांगे. नाही आल्याबरोबर म्हणला, बाबा मला अनुग्रह द्या. बाबा म्हणले, दक्षिणा काय आणलीस? त्यानं 2 वांगे कोथिंबीरीची जुडी काढली आणि त्या बाबाच्या पायाजवळ ठेवली. त्या गुरुला वाटलं ह्यानं का मला बोलू तर समजिलं का काय? वांगेन कोथिंबीरीची जुडी ही काय दक्षिणा असती? आणि गुरुनं टिंगल केली त्या धनगराची. राम तिकडे गेले. आता वांगे 2 आणि कोथिंबीरीची जुडी. ते गुरुदेव म्हणले, अरे धनगर दादा, मला का तो बोलू तर समजिलं, आणि तुझी दक्षिणा अशी तर माझा गुरुमंत्र तसा आहे. 2 बैंगने कोथिंबीरीची जुडी या मंत्राचा जप कर, भवसागर तरशील. अहो, गुरुनं टिंगल केली धनगाराची, पण धनगारानं टिंगलीवर श्रद्धा ठेवली आणि निघाला. गुरुनं सांगितलंय, माझ्या 2 बैंगने कोथिंबीरीची जुडी या मंत्राचा जप कर, भवसागर तरशील. श्रद्धा ठेवली, मंत्र सुरुवात केला. जेवताना मंत्र, झोपताना मंत्र, मेंढ्या सांभाळताना मंत्र. कोणता मंत्र? 2 बैंगने कोथिंबीरीची जुडी, 2 बैंगने कोथिंबीरीची जुडी, 2 बैंगने कोथिंबीरीची जुडी, 2 बैंगने कोथिंबीरीची जुडी, 2 बैंगने. 12 महिने कोथिंबीरीची जुडी वांग्याचा जप केला. पुन्हा फुलसांगवीला सप्ताह सुरू झाला. ते महाराज आलेत, कळालं. पटकन मेंढ्या कोंडून टाकल्या. घरी आला, बायकोला म्हणला, गे सडा सारवण, दारामध्ये तोरण, गुढी, रांगोळी काढ, लेकरायला तुला नवे कपडे घाल. आज मी फुलसांगवीहून माझ्या महाराजाला घेऊन येणार आहे. निघाला धनगर. पण जाताना मध्ये महापुरानं भरून नदी वाहत होती.
महापुरातून पलीकडं कसं जायचं? त्याच्या लक्षात आलं, अरे हो, गेल्या वर्षी माझ्या गुरुनं सांगितलंय या मंत्राचा जप कर, भवसागर तरशील. आणि ही तर नदी आहे, गुरुनं सांगितले भवसागर तरशील. खांद्यावरची घोंगडी काढली, नदीच्या काठावर अंथरली, मांडी घातली, डोळे झाकले, गुरुचं स्मरण केलं आणि गुरुनं दिलेल्या मंत्राचं उच्चारण केलं. 2 बैंगन 1 कोथंबिरीची जुडी, उचल घोंगडी चल पहिलं थडी, सर अवघ्याला धनगर पलीकडन काय बघता माझ्याकड. झटकेली घोंगडी खांद्यावर टाकली, जिथं महाराजाची व्यवस्था. जय हरी गुरु महाराज, जय हरी. अरे हो, तू गेल्या वर्षीचा धनगर आहे का? हो ना बाबा. गुरु म्हणतो महापुरातून अलीकड कसा आला? गुरुदेव, तुम्ही गरीबाची टिंगल करता का हो? तुम्ही नाही सांगितलं होतं का या मंत्राचा जप कर, भवसागर तरशील. आणि ही तर नदी. घोंगडी अंथरली, नदीच्या काठावर मांडी घालून बसलो, डोळे झाकले, तुमचं स्मरण केलं, तुम्ही दिलेल्या मंत्राचं उच्चारण केलं आणि सरकून आलो. तसा आलो नाही बाबा, आता तुम्हाला न्यायचे. आणि मग गुरुचा बीपी वाढला. चला बाबा, बाबा चला, माझे बालबच्चे पत्नी वाट पाहते. गुरुला वाटलं पटकन नाही उठावा, तो उचलून नी टाकीन कुठंतरी. उठला गुरु, गुरु उठला आणि अख्खा गाव गुरुनं नदीच्या काठावर गोळा केला महाराज. आणि डबडबल्या डोळ्यांनी गुरुनं हात जोडले सगळ्या गावाला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजवर होते येणे जाणे, आता नाही कधीच येणे. महापुरात त्याला मरणच दिसत होतं ना. वांग्यानं कोथंबिरीनं काय माणसं तरत असतेत का? ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा इकडे लक्ष द्या. गुरुनं दिलेल्या मंत्रावर धनगराची श्रद्धा आहे, पण त्या गुरुची श्रद्धा नाही. जन्मभर भजन केलं राजा हो आपण मंदिरात, पण आपली श्रद्धा आणखीन बसली नाही. आपला गुरु घाबरला, धनगराच्या लक्षात आलं. घोंगडी आथरली, धनगर खाली बसला आणि गुरुला म्हणला, बाबा माझ्या माग बसा आणि माझी कंबर धरा. माग बसला गुरु, धनगराला पक्का आवडला असं. मंत्र कुणाचा आहे? कुणाचा मंत्र आहे? त्याच गुरुचा मंत्र आहे, पण त्या मंत्रावर गुरुची श्रद्धा नाही, धनगराची श्रद्धा आहे. माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. विनोद सोडून द्या, परमार्थ श्रद्धेचा आहे, श्रद्धेचा. परमार्थाची टिंगल करू नका कधी. घराचे दगड सुद्धा राहत नसतेत महाराज. माझ्याकडे लक्ष द्या, श्रद्धा ठेवा तुमची. एका रामायणामध्ये मी राष्ट्रीय संत रामायणाचार्य मोरारजी बापूचं वाक्य ऐकलंय मी. एक अमेरिकेमध्ये त्यांची मिरवणूक होती मोरारजी बापूची, आणि रथाच्या मिरवणुकीमध्ये कोणी हार टाकीत होतं, कोणी पैसे टाकीत होतं, कोणी सोनं टाकीत होतं. पण एक गरीब बाई तिथं लेकरू कडेवर घेऊन साईटनं चालत होती. ती खाली वाकायची आणि रस्त्यावरची माती घेऊन अशी फेकायची, आणि ती असा हात करायची, लेकराच्या अंगावर फिरवायची. फुलं बी नाही, पैसे बी नाही, काहीच नाही, पण श्रद्धा आहे, श्रद्धा आहे, श्रद्धा. काहीच नसतंय लागत देवाला. अहो देवाला काहीच लागत नाही. देव भूलला भावासी, देव भूलला भावासी, देव भूलला भावासी, देव भूलला भावासी. सांडोनिया वैकुंठासी,
देव बोलला भावासी, देव बोलला भावासी, देव बोलला भावासी, देव बोलला भावासी, देव बोलला 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 भावासी. भूलला भूलला भावासी. धनगराची कंबर धरली, डोळे झाकले आणि याच गुरुचा मंत्र धनगरानी जपला. दो बैंगणे कोथंबिरीची जुडी, उचल घोंगडी चल पैल थडी सर. याला धनगर गुरुला घेऊन पलीकड. गुरुदेव कंबर सोडा. गुरु कंबर सोडतो, पण कशी सोडतो? तिरपा बघतो आधीवर. अलीकडं आलोत का मधीच आहेत. अलीकडं आलेली कल्पना झाली आणि गुरुनं जाहीर धनगराच्या चरणावर डोकं टेकवलं. हे धनगर दादा, अरे वांगण कोथिंबिरीची जुडी काय मंत्र असतो? तुझी मी टिंगल केली, पण टिंगलीवर सुद्धा तू श्रद्धा ठेवलीस. तू तरलास याच्यात नवल नाही. तुझ्या भक्तीच्या मस्तीनं तुझा गुरु जगाला तारून दाखवलास. सज्जनानो, श्रद्धा महत्वाची आहे. राम होते, पण श्रद्धा बळकट करण्यासाठी गुरुच्या आश्रमावर शिकायला जात होते. धनुर्विद्या शिकले राम, आणि 15 वर्षाचं रामाचं वय झालं. आणि मग जंगलामध्ये विश्वामित्र गुरुदेवाचा यज्ञ, राक्षस लोक विध्वंस करीत होते. आणि मग त्या यज्ञाच्या रक्षणासाठी रामाचं दान मागायला अयोध्येमध्ये येतो तो महात्मा. सूर्य उदयाची वेळ होती. 60,000 वर्षे लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणारे विश्वामित्र सूर्य उदयाला दशरथ राजाच्या महालाच्या समोर, दशरथ राजाला कळालं, धावत आले आणि साष्टांग चरणावर लोटांगण घेतलं. अयोध्येचा सम्राट राजा दशरथ विश्वामित्राच्या समोर उभे राहिले आणि हात जोडले आणि तोंडातलं वाक्य, महाराज मी तर पापी आहे. श्रावण बाळाची हत्या करणारा, श्रावण बाळाच्या मायबापाची हत्या करणारा जगातला 1 नंबरचा पापी आहे मी राजा दशरथ. पण मी इतका पापी असून सुद्धा बिगर बुलाये जब संत घर आये तो समजले ना पूर्वजों की पुण्याई. महाराज मी तर पापी आहे, पण न बोलवता तुम्ही माझ्या घरी आलात, नक्की माझे पूर्वज पुण्यवान असावेत. या महाराज या या. सुंदर आसनावर बसवलं, गुरुदेवाची पूजा केली आणि दशरथ राजाने विचारलं, गुरुदेव किस कारण आये हो, कशासाठी आले तुम्ही? आणि मग विश्वामित्र म्हणतो, राजा राक्षस लोक माझा यज्ञ विध्वंस करतात, म्हणून तुझ्या मोठ्या मुलाचं दान मागायला आलो. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ 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 तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ
पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणार्थ तोच सर्वथा यज्ञ रक्षणार्थ तोच सर्वथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा हे राजा, तुझ्या मोठ्या मुलाचं दान मागायला आलो, माझ्या यज्ञाच्या रक्षणासाठी तुझ्या रामाला देऊन टाक. धक्का बसला राजा दशरथाला. ओ गुरु महाराज, म्हातारपणी मला मुलगा झाला. ओ म्हातारपणी मला 4 मुलं झाले आणि त्याच्यातही माझा लाडका श्रीराम. मोठा मुलगा मागता तुम्ही. मागहू धेनू धन कोसा, भूमिदान मागा कल्पतरू चिंतामणी. गुरु महाराज, माझा प्राणदान मागा, 1 सेकंदात प्राण देतो, पण राम नाही देत. आणि मग विश्वामित्र पटकन उठले. राजा, रामाचं दान नाही देणार तू, पण लक्षात ठेव, मला विश्वामित्र म्हणतात. एकदा तुझ्या रघुकुलामध्ये येऊन गेलो मी, राजा हरिश्चंद्राची आठवण कर, मला विश्वामित्र म्हणतात. आणि 2-4 पायऱ्या पटापटा ते म्हातारं खाली उतरलं. एवढ्यात वशिष्ठ गुरुदेव आले आणि ही भानगड डोक्यात आली वशिष्ठ गुरुदेवाच्या. आणि वशिष्ठ गुरुदेवानी सांगितलं, रामा, अरे रामच काय, लक्ष्मणाला सुद्धा रामाच्या सोबत देऊन टाक. आणि हे जर तो राजा नाही ऐकिलंस तर हे म्हातारं म्हणीन म्याच आगीत राखेल ओतलंय. कारण त्या वशिष्ठ गुरुदेवाचं आणि विश्वामित्राचं पिढ्यानपिढ्या तिरपट होतं. म्हणून राम नाही, लक्ष्मणाला सुद्धा दिलं जातंय. विश्वामित्राच्या सोबत राम आणि लक्ष्मण निघाले. पण जाताना कौशल्या माता रामाला विनंती करते, रामा, बाबा, तू लाडका श्रीराम गुरुदेवाच्या सोबत चाललास, पण तुला रामा शिकवण आहे, आजपासून जंगलामध्ये तुझे आईबाप विश्वामित्र गुरुदेव त्यांचं वचन कधी मोडू नको. रामाच्या माईने संदेश दिला. आणि मग राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र गुरुदेव शरयू नदी पार करून पलीकडे जंगलाचा रस्ता लागला. आणि त्या जंगलामध्ये एक राक्षसीन झोपलेली होती. त्याला थोडी हवा खाऊन या मायलेकर जा. इकडे लक्ष द्या. राम आणि लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र जंगलाच्या रस्त्याने चालले. तिकडे लक्ष द्या. आपल्याला हळूहळू मिथिला नगरीकडे रामाला घेऊन जायचं. रामाचं लग्न आहे आज. हळूहळू ज्या दाट जंगलामध्ये राम लक्ष्मण विश्वामित्र चालले होते, त्या जंगलात एक राक्षसीन झोपलेली होती आणि तिचं नाव होतं ताटिका. मारीचा आणि सुबाऊ राक्षसाची ती माय होती. माय आणि पायाची चाहूल लागली आणि तिनं डोळे उघडले राक्षसनीनं. आणि उठून बसली तरी 100 फूट उंच होती. उठून बसले हो सुद्धा. राम लक्ष्मणाच्या विश्वामित्राच्या पायाची चाहूल लागली आणि उठून उभी राहिली ताटिका नावाची राक्षसीन विशाल भाऊ. आणि आवाज दिला, मैं तुम तीनों को खाऊंगी. ताटिका नावाची राक्षसीन धावू लागली राम लक्ष्मणावर. मैं तुम तीनों को खाऊंगी, छोडूंगी नहीं. राक्षसीन आहे राक्षसीन. भागना नहीं.
ताटिका नावाची राक्षसी विश्वामित्राने सांगितले रामा आहे विश्वामित्रानं रामाला सांगितलं इकडे लक्ष द्या हे रामा बाण काढ आणि ह्या राक्षसनीचं शिर उडव रामानं सांगितलं गुरुदेव आमच्या रघुकुलाचा नियम आहे आम्ही बाईवर हात कधी उचलत नाही आता केवढी भानगड आहे पण विश्वामित्राच्या लक्षात आलं रामा रघुकुलाचा नियम आहे स्त्रीची हत्या न करणे पण का रे रामा रघुकुलाचा दुसरा एक नियम आहे कोणता आहे गुरुजी रामा खरं सांग अवैध्या सोडताना तुझ्या आईने तुला काय सांगितलंय की आजपासून जंगलात तुझे मायबाप विश्वामित्र गुरुदेव त्यांचं वचन मोडू नको हे तर सांगितलंय ना मग रामा रघुकुलाचा दुसरा एक नियम आहे कोणता गुरुदेव रघुकुलरीत सदा चली आई प्राण जाई परु बचन न जाई तुझ्या आईच्या सांगण्यावरून मी सांगतो तुला रामा बाण काढ राक्षस तिचं शिर उडव आणि मग रामाने बाण काढला आणि त्या राक्षसीला मारला मारली मावशी ताटिका नावाची मावशी मारली एका साधकाने प्रश्न विचारला का हो महाराज राक्षस मारण्यासाठी तुमचा देव अवतार घेतो बसला राक्षसनी मारीत असं का केलं तुमच्या देवानी त्याचं उत्तर असं दिलंय की राक्षस मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा राक्षस पैदा होण्याचं ठिकाण देवाने आधी नष्ट केलंय आणि दोन्हीही अवतारामध्ये अगोदर देवानं राक्षसनी मारल्या कृष्ण अवतारात अगोदर राक्षसीन मारली कोणची पोतना मावशी आणि राम अवतारात ताटिका मावशी मारली आणि मग राम लक्ष्मण विश्वामित्राच्या आश्रमावर जातात रामानं सांगितलं गुरुदेव यज्ञ सुरुवात करा मग यज्ञ सुरुवात केला जातो त्या यज्ञाचा धूर आकाशात गेल्याबरोबर मारीच नावाचा राक्षस धावून येतो विश्वामित्रानं सांगितलं रामा तो मारीच नावाचा राक्षस आलाय रामाने बिगर टोकाचा बाण काढला आणि त्याला मारला बिगर टोकाच्या बाणाने मारीच नावाचा राक्षस 400 कोस समुद्राच्या पलीकडे पाठवला हे सुबाहूला कळालं सुबाहू धावून आला रामाने टोकाचा बाण मारला आणि सुबाहू नावाचा राक्षस जाग्यावर एक बिनटोकाच्या बाणाने तिकडं पाठवलं आणि एक इथंच मारलं असं रामाने का केलं रामायण 2 भागामध्ये विस्तीर्ण आहे नाटक आणि इतिहास आधी घडलं तसं लिहिलं जातं त्याला इतिहास म्हणतात जसं लिहिलं जातं तसं करून दाखवलं जातं त्याला नाटक म्हणतात आधी लिहिलं ना रामायण वाल्मिक ऋषींनी वाली याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी केले रामायण केले रामायण मग जसं रामायणात लिहिलंय तसं रामाला वागावं लागलं ना बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे बिन टोकाचा बाण मारून मारीच जर पलीकड पाठविला नसता तर सीतामाईच्या समोर हरिण होऊन कोण आला असतं रामायण कळतं की नाही तुम्हाला पंचवटीला हरिण होऊन कोण आलं होतं सीतेच्या समोर कोण आलतं
मारीच. ते पुढचं ते हरीण व्हायचं नाटक चुकू नये म्हणून बिनटोकाच्या बाणाने एक तिकडं पाठवलं आणि एक इथं मारलं. विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण झालं. पोरी होय इतका कालवा नाही बरं पुढं जमत. एका किम्मिकीकडे बघायचं हसायचं अजिबात जमत नाही बरं ते. नाही तर मग उद्यापासून बसू नका बाबा. विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण झालं. विश्वामित्रानं ऐकलं होतं की मिथिला नगरीमध्ये जनक राजानं सीतामाईच्या लग्नासाठी पण मांडलाय धनुष्याचा. पण रामाला कसं म्हणावं की चला मिथिला नगरीला सीता जिंकायची. अहो राम कायद्यावर बोट ठेवतील ना. बाबा आमच्या मायबापाच्या परस्पर काय आम्ही पोरी बघायला आलो नाही. राम आहे मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. तो काय आपला राम आहे काय. एखादा म्हणला का नाही चल पोरगी बघायला, तो चष्मा एक जणाचा घालतो, शर्ट एक जणाचा, पॅन्ट एक जणाची, बूट एक जणाचा, मोटरसायकल एक जणाची. आपला राम मर्यादा पुरुषोत्तम राम कायद्यावर बोट ठेवतील म्हणून विश्वामित्रांनी डोकं लावलंय. ए प्रभू एका यज्ञाचं रक्षण केलं बाबा तो, पण आता दुसऱ्या यज्ञाचं रक्षण करायचे. राम म्हणले दुसरा कोणता यज्ञ. म्हणले मिथिला नगरीमध्ये धनुर्यज्ञ. डोकं लावलं विश्वामित्रानं, भाषात बदल केला. धनुर्यज्ञ. राम म्हणले ठीक आहे चलो तर चलो. धनुष वेगे सुनी रघुकुलना, धनुष वेगे सुनी रघुकुलनाथा, धनुष्य वेगे सुनी रघुकुलनाथा, धनुष्य वेगे सुनी रघुकुलनाथा, धनुष वेगे सुनी रघुकुलनाथा, धनुष वेगे सुनी रघुकुलनाथा, धनुष्य वेगे सुनी रघुकुलनाथा, धनुष्य वेगे सुनी रघुकुलनाथा. हर्ष चले मुनि, हर्ष चले मुनि वर के दाता, धनुष वेगे सुनी रघुकुलनाथा, धनुष वेगे सुनी रघुकुलनाथा. रघुकुलनाथा, धनुष वेगे सुनी रघुकुलनाथा. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र गुरुदेव मिथिला नगरीच्या दिशेने निघाले. पाहता पाहता आपले 4 वाजलेत. 1 तास शिल्लक आहे. 1 तास. बारकाईने इकडे लक्ष द्या. रस्त्याने जाता असताना मोठा आश्रम होता आणि त्या आश्रमाच्या दारात एक दगडाची पडलेली बाल होती. दगडाची बाल पाहून रामाने विचारलं, गुरुदेव इतका सुंदर आश्रम आहे, इथे एकही जीवजंतू राहत नाही, दगडाची बाल पडू नये. विश्वामित्रानं सांगितलं, रामा ही दगडाची बाल नाही, मग ही ब्रह्मदेवाची मुलगी गौतमाची पत्नी महान पतिव्रता अहिल्या आहे. ए गुरुदेव दगड होऊन का पडली? दगड होऊन का पडली? रामाने विचारलं. त्याच्या पाठीमागाला इतिहास सांगितला. अहिल्या दगड होऊन का पडली? अहिल्या उद्धाराची कथा आहेबाईनं मन लावून ऐकायची. इकडे लक्ष द्या. विश्वामित्रानं सांगितलं, रामा अहिल्या ही ब्रह्मदेवाची मुलगी लग्नाच्या वयामध्ये आली आणि ब्रह्मदेवानं जाहीर केलं
जो कुणी पृथ्वीला प्रदक्षिणा करून अगोदर येईल त्याला माझी अहिल्या दिली जाईल. 33 कोटी देव प्रदक्षिणा घालण्यासाठी पळत होते. अहिल्या जिंकायची होती. पण ही गोष्ट गौतम ऋषीला कळाली. गौतम ऋषी कमंडलू घेऊन गंगेवर गेले, स्नान केलं आणि गंगेच्या काठावर काळी कपिली गाय वेयाला झाली होती. अर्ध वासरू गाईच्या पोटात होतं, अर्ध वासरू बाहेर आले होतं. वेयाला झालेल्या गाईला गंगेच्या पाण्यानं 5 प्रदक्षिणा घातल्या गौतम ऋषींनी. आणि ते कमंडलू घेऊन सत्यलोकात गेले गौतम ऋषी. ब्रह्मदेवा, 1 नाही 5 प्रदक्षिणा घालून आलो, तुझी अहिल्या देऊन टाक. ब्रह्मदेवानं डोकं लावलं. गाय हे पृथ्वीचं रूप आहे. तुम्ही गावरान गाईला जर सकाळी 1 प्रदक्षिणा घातली का नाही, 4 धाम केलेलं पुण्य प्राप्त होतंय. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवाचं वास्तव्य आहे. एक दिवशी गाईला लक्ष्मी शरण आली. शरण लक्ष्मी म्हणती, गोमाते 33 कोटी देवाला जागा दिलीस तू, मला थोडी दिन. 3 दिवस गाय रडत होती, आपल्या लक्ष्मी रडत होती. गाईनं सांगितलं, बाई तिळभर जागा नाही माझ्या शरीरात, तुला कुठून जागा देऊ. 3 दिवस लक्ष्मी रडत होती. पण तिच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी गाईनं सांगितलं, लक्ष्मी तुला जागा देते, पण माझ्या गोबरमध्ये थांबावं लागल. गोबर म्हणजे गाईचं. लक्ष्मीला गाईनं कुठं जागा दिली? शेणामध्ये. म्हणून गाईच्या शेणानं सडा टाकण्याची पद्धत आहे. राखंड लक्ष्मी आपल्या अंगणामध्ये घरामध्ये राहावी म्हणून गाईच्या शेणानं सडा टाकायची पद्धत आहे. बाई बैलाच्या शेणानं सडा टाकती, म्हशीच्या शेणानं सडा टाकती. गावरान गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवाचं वास्तव्य आहे. आणि महिला मंडळीला एक पॉइंट सांगतो, गावरान गाईच्या स्थानातलं दूध नसता आईच्या स्थानातलं दूध. फक्त हे 2 प्रकारचं दूध पहिले 5 वर्षे ज्या लेकराला भेटन तो मुलगा जगात 1 नंबर असेल. जगात गावरान गाईचं दूध नसतं आईच्या स्थानातलं दूध. म्हणून तुम्हाला आवर्जून मी सांगतो रोज कीर्तनात, माझ्या आईनं मला पहिले 15 वर्ष गावरान गाईचं दूध आणि तूप चारले. खरंच काय सांगावं तुम्हाला, त्यात आनंद जुना. पण दूध आणि तूप चारून गेली माझी माय. त्याला 20 वर्ष झालं. 20. तशी बाई अजून पाहायलाच भेटली नाही मला. मी असा दिसतो तुम्हाला, माझी माय कशी असन? वाघीण होती, वाघीण. आशीर्वाद देऊन दूध खाऊ पिऊ घालून गेली. फुलसांगवीला माझा मुलगा जाईन, तुम्हाला रामायण सांगन, अशा आशीर्वाद देऊन गेली. गाईचं दूध नसता माईचं. गावरान गाईला प्रदक्षिणा घाला, जलशा गाईला इळानी माळ फेरे मारा, फरक होणार नाही. जलशा गाईचं नाव नका काढू. ते बाबा टोपीवाले तिकडून आमच्या अण्णाला म्हणले, मला वाटलं चहाची येतोय काही. नाही, हे स्टेजवरचं गिराईक चहा पित ते आम्ही चहा. ब्रह्मदेवानं अहिल्या गौतम ऋषीला देऊ केली. काय मंडप, पण शेवटचा मंगलाष्टक चालू होता. शुभ मंगले अहिल्याचं लग्न लागलं. गौतमाच्या सोबत अहिल्याचं लग्न लागलं. आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सगळ्याच्या अगोदर इंद्र आला. इंद्र आला.
आणि मग इंद्रानं सांगितलं, हे ब्रह्मदेवा, पृथ्वीला प्रदक्षिणा घालून जो अगोदर येईल त्याला अहिल्या दिली जाईन असं तू म्हणला होता, आणि आम्हाला फसवलंस तू. कशाला लोकमतला बातमी छापलीस, कशाला आम्ही आमचं पेट्रोल आणि डिझेल जाळलं असतं. पण लक्षात ठेव, मला इंद्र म्हणतात, एक न एक दिवस तुझ्या अहिल्याच्या व्रताचा बदला घेईल. ही गोष्ट, ही तिडक डोक्यामध्ये ठेवून आता जिथं ही कथा चालू आहे तिथं अहिल्याचा संसार चालू होता गौतम ऋषीसोबत. इंद्राने गौतम ऋषीचं रूप घेतलं, अग्निदेवाला सोबत घेतलं, अग्नीला कोंबडं बनवलं, आणि मध्यरात्रीच्या प्रसंगी ते कोंबडं जाऊन झोपडीच्या पाठीमागं ओरडलं. कोंबडं ओरडलं ना झोपडीच्या पाठीमागं. हे गावरान कोंबडं नाही, हे सरकारी कोंबड आहे. ह्याला पहाटा आवाज कळत नाही महाराज. धोका झाला ना ह्या सरकारी कोंबड्यामुळं, धोका झाला. बेटाईम ओरडलं, झोपडीतल्या म्हाताऱ्याला गौतम ऋषीला वाटलं पहाट झाली. कमंडलू घेतला, गौतम ऋषी गंगेवर गेले. इंद्रानं गौतम ऋषीचं रूप घेतलं आणि झोपडीत शिरला, आणि अहिल्याच्या व्रताचा पतिव्रता पण नष्ट केलं. इकडे गंगामाईमध्ये कमंडलू बुडवत असताना एका महान पतिव्रता स्त्रीची आबरू रक्षण करण्यासाठी गंगामाईनं आकाशवाणी केली, गौतमा महागारी फिरा, गौतमा महागारी फिरा. पाठ झाली नाही, गंगामाई आवाज देते. गौतम ऋषी येऊन पाहतात तर झोपडी बंद होती, मध्ये इंद्र होता. अहिल्या, बापरे, बाहेरून माझ्या पतीचा आवाज येतो, माझ्या जवळ आहे, हा कोण आहे? कारण पतीचं रूप घेऊन आलता ना ही आवलाद. इंद्र पळण्याचा प्रयत्न करतो. शाप दिला गौतम ऋषींनी, किडे पडून मरशील, किडे पडून. इंद्र पडले भाग, चंद्र झाला काळा. 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 नारळ चुकला ताळा, भजनाचा. नारळ चुकला ताळा, भजनाचा. नारळ चुकला भजनाचा. नारळ चुकला ताळा भजनाचा. इंद्र पडले भागा, चंद्र झाला काळा. 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 हे मूर्खा, परस्त्री गमन करतोस, किडे पडून मरशील. ते कोंबडं टुनुक टुनुक उड्या मारीत आलं. गौतम ऋषींनी शाप दिला, अग्निदेव कोंबडं झालता, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील. कितीही अग्नी मोठा असला तरी त्याचा शेवटचा टोक काळा असतो. तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील. थरथर कापत अहिल्या बाहेर आली. गौतम ऋषी म्हणले, जग तुला पतिव्रता म्हणते, जिला स्वतःचा पतीच कळला नाही ती पतिव्रता कशी असू शकते? दगडासारख्या अंतकरणाची झालीस, दगड होऊन पडशील. पतिदेव, गरीब पत्नी तुमची शाप दिला, पण कधीतरी गरीबाचा उद्धार व्हावा, उशाप द्या. मग गौतम ऋषीने उशाप दिला. त्रेतायुगामध्ये या रस्त्याने राम येतील, रामाच्या चरणाचे रजकन तुझ्या अंगावर पडतील, त्याच्यातून तुझा उद्धार आहे. एवढी कथा त्या दगडाजवळ उभा राहून विश्वामित्रांनी रामाला सांगितली. रामा,
महान पतिव्रता स्त्री आहे, गौतमाची पत्नी, ब्रह्मदेवाची मुलगी. तुझ्या पायाच्या रजकणाने तिचा उद्धार आहे. जिकडून वारं येत होतं तिकडं रामाने पाय वर केला, रामाच्या चरणाचे रजकण त्याच्यावर पडले आणि त्या दगडातून दैदिप्यमान एक स्त्री प्रगट झाली. त्याला रामायणातला अहिल्या उद्धार म्हणतात. बोलिये अहिल्या माता की जय. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव